तेव्हा महाराजांनी प्रसन्न होऊन तुला काय सांगितले होते? माझी प्रिय राणी, तुला 2 वर देतो, काय मागायचं आहे तेव्हा तू काय म्हणाली होतीस? नंतर कधीतरी मागेल. आता ते 2 वर मागायची वेळ आली आहे, ज्याने आपले काम होऊन जाईल. तुझी पहिली मागणी असेल रामाच्या जागी भरताचा राज्याभिषेक. आणि दुसरी मागणी रामाला 14 वर्षांचा वनवास. काय? रामाला वनवास? परंतु रामाला वनवास का? कशाला मंथरे? बिरघळलीस ना तू? मंथरा, हे बघ, रागावू नकोस. मी खरंच खूप भोळी आहे ग. मला जरा समजावून सांग, यात नक्कीच काहीतरी चांगली गोष्ट असेल. ममतेची नाही राणी, कूटनीतीची आहे. त्या रामाने अयोध्येच्या प्रजेवरही आपली मोहिनी टाकली आहे. त्या राजाला घेऊन विद्रोह करू शकतील. त्या जनतेला आपल्या ताब्यात आणण्यासाठी काही वर्षे लागतील की नाही? लागतील ना. 14 वर्षात भरत रामाच्या जागी आपला अधिकार जमवेल. बोला आता महाराजांनी या क्षणी आणि बदलून टाक वेळेच्या प्रवाहाला. जिंकून टाक ही बाजी. महाराज जिथे कुठे असतील त्यांना माझा संदेश द्या. महाराणी कैकेयीने या क्षणी आपल्या महालात बोलावलं आहे म्हणून. जा.